तर मित्रांनो, आता आपण आहोत विरारच्या YT एक्वा रिसॉर्ट मध्ये। तर निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या या सुंदर रिसॉर्टला आता आपण भेट देणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कमावून दत्तो युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आज आम्ही विरारला रिसॉर्टला चाललोय आणि आमची फॅमिली आहे पूर्ण। तर सगळेजण आहेत आणि तर सगळेजण, तर सायली पण आहे आणि आज आम्ही चाललोय विरारला रिसॉर्टला। तर विरार वेस्टला आलेलो आहोत आम्ही आणि विरार वेस्टला आम्ही रिसॉर्टला चाललेलो आहोत आणि सगळेजण आहेत माझ्यासोबत। तर मी आतेबरोबर चाललोय। तर आतेला मी जरा टाइमपास करत चाललोय आम्ही दोघं पण। तर नाश्ता केलाय तू? खरं सांग, म्हणजे बघ तिकडे पैसे वसूल करायचे आम्हाला सगळे। तर तिने घरात नाश्ता पण केला नाही, मी पण तसंच आहे। तर आम्ही घरात नाश्ता म्हणजे फराळ खाल्लाय आणि तिकडे जाऊन आम्हाला सगळे पैसे वसूल करायचे आहेत। होय ना? होय म्हणता तिकडे सगळे पैसे वसूल करायचे तिकडे जाऊन। तर आम्ही खूप मजा करतलो। चला तर मग आमच्याबरोबर तुम्ही मजा करू। सर्वजण विरारच्या बस स्टॉपला पोहोचलोय, विरार पुष्पनगर बस स्टॉप। आणि आम्हाला तिकडून पिकअप आहे। तर ऑटो येतील आणि नंतर ऑटो किंवा ट्रॅव्हलर्स केली माहित नाही, पण ती तिकडनं पिकअप करायला येतील। तर आम्ही चाललोय। तर रिसॉर्ट वाले आहेत। तर विशालनेच बुक केलंय रिसॉर्ट। तर बघू आता कसं जायचंय ते तो ठरवेल, मला नुसतं जायचंय। तर ताई आहे माझ्यासोबत। तर काय खाल्लंय तू ताई? आम्ही समोसा खाल्ला। तर समोसा खाल्लाय। तिकडे जाऊन आतासारखे पैसे वसूल नाही करायचे आहेत। करणार ना, पण भूक लागली ना, काल लवकर जेवलो। त्याच्यामुळे काल लवकर जेवलेली आहेत, त्याच्यामुळे भूक लागली त्यांना। समोसा खाल्लाय आणि मी मात्र उपाशी आहे। फराळ खाल्लाय थोडासा। मला आज पैसे वसूल करायचे आहेत, मी ठरवूनच आलोय। तो नाही बोलला। बाकीच्यांचं मला माहित नाही, पण मला पैसे वसूल करायचे आहेत। आपल्याला रिसॉर्ट करून इको आलेली आहे, तर इकोने आम्ही जाणार आहोत रिसॉर्टला। आणि इको मध्ये बसलोय आम्ही, आमची मेजॉरिटी जास्त आहे। तर या एवढा मोठा ओझा घेतलाय मी मांडीवरती। किती किलो वजन आहे खरं सांग? माझं 34 नाही तर। अरे बापरे, 34 मध्ये 8वीत नव्हतं वजन। तर 34 किलोचं वजन घेऊन बसलोय माझ्या मांडीवरती। आणि इथनं किती किलोमीटर आहे विषय? 7 किलोमीटर वरती आहे। तर रिसॉर्टचं नाव काय विश्व? दिसतो ना YT। तर YT एक्वा रिसॉर्ट मध्ये आपण, एक्वाच आहे ना? तर YT एक्वा रिसॉर्ट मध्ये आपण चाललेलो आहोत आणि तिकडे आपल्याला खूप मजा करायची आहे। आणि सगळे आहेत पुढे बसले आहेत। समोरच्या डोंगरावरती आपण जीवदानी देवीचं मंदिर बघू शकतो। जीवदानीचा या पूर्ण विरार शहरावरती आशीर्वाद आहे। आता आम्ही पोहोचलेलो आहे। नमस्कार, आता आम्ही पोहोचलोय रिसॉर्ट वरती आणि सगळेजण। तर आम्ही रिसॉर्ट वरती पोहोचलोय, तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो बाहेरून कसा व्ह्यू आहे। आतमध्ये आलोय, अजून एंट्री वरती आहोत आम्ही, एंट्री गेट वरती। आणि संडे असल्यामुळे भरपूर लोक आहेत आणि विशाल तिकडे गेलाय पास आणायला। तर आलाय तो आणि एंट्री केलेली आहे। आणि फक्त आपल्याला आता जेवणाची ऑर्डर द्यायची आहे, व्हेज नॉन व्हेज। पहिली जेवणाची सोय करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला एंट्री करायची आहे। तोपर्यंत तुम्हाला बाहेरचा व्ह्यू कसा आहे तो दाखवतो। सगळ्यात आधी तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाहेरचा कसा आहे तो। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथनं आम्ही आतमध्ये गेलोय। तर इकडे YT एक्वा रिसॉर्ट मध्ये आम्ही पोहोचलोय आणि बघू शकता आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी असणार आहे। आणि इकडे एंट्री आहे, एंट्री गेट। आणि भरपूर गर्दी आज संडे असल्यामुळे। आणि इकडे पासेससाठी सगळेजण उभे आहेत, तिकीट काढतायत रिसॉर्टसाठी। रिसॉर्टचं ऑफिस आहे। आणि सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि 9:30ला आम्ही पोहोचलोय। आणि माडाच्या सुंदर बनामध्ये रिसॉर्ट आहे। बघा व्ह्यू कसा खूप सुंदर आहे। ते पूर्ण चारी साईडला माड आहेत आणि माडांच्या आतमध्ये हे
रिसॉर्ट आहे. तिकडे आमची फॅमिली आहे आणि इकडे हे सगळे लोक जमलेली आहेत आणि खूप मजा करणार आहोत. खूप मजा येणार आहे. स्विमिंग गॉगल घेतलेला आहे. जादू दिसते ग, जादू. तर स्विमिंग गॉगल्स पण भेटतील रिसॉर्ट मध्ये. जर आपल्याला स्विमिंग पूल मध्ये खाली डुबकी मारायची असेल, खालचा व्ह्यू बघायचा असेल तर स्विमिंग गॉगल्स पण आहेत त्यांच्याकडे. इथे आपण खरेदी करू शकतो. किती रुपयाला घेतलाय? तर 150 रुपयाला त्यांनी स्विमिंग गॉगल्स घेतलेला आहे. मस्त. तर आता आम्ही पोहोचलो आहे वायटी एक्वा रिसॉर्टला. आम्ही खूप मजा करणार आहोत. तर निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या या सुंदर रिसॉर्टला आता आपण भेट देणार आहोत. आता एंट्री होते आपल्या आतमध्ये. काय व्हेज आणि नॉनव्हेजच्या आधीच वा, ते व्हेज आणि नॉनव्हेजसाठी आधीच राख्या बांधतायत. तर बेल्ट बांधतायत व्हेज आणि नॉनव्हेजसाठी. आपण तर संडे आहे, आपण नॉनव्हेजवाले. ताई तू नॉनव्हेज कशाला? संडे आहे. भाऊजी नको बोलले का? मग सायली तू नॉनव्हेज? अरे बाप रे. तू कशाला नॉनव्हेज? आज उपवास आहे ना, संडे आहे. बबली एक नंबर नॉनव्हेज. तर नॉनव्हेजवाल्यात जास्त मेजॉरिटी जास्त दिसते. और सगळेच नॉनव्हेज है आज. भरपूर पूरा पैसा वसूल करेंगे हम लोग और जाएंगे घर पे. तर आता हा समोरचा गेट आहे, त्या गेटने आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आम्ही आतमध्ये चाललो आहे. आम्ही रूम बुक केला आहे. रूम पण खूप चांगला आहे. आतून बघू शकता फॅसिलिटीज सगळ्या व्यवस्थित आहेत. इकडनं खूप चांगली रूम आहे. अशी घाणेरडी असं काहीच नाही, म्हणजे अशी घाण रूम असते असं काहीच नाही. सगळी स्वच्छता, टापटीपणा सगळं काही व्यवस्थित आहे. बहुतेक आम्हाला लेट झालेला आहे. कुपन भेटलेलं आहे आणि कुपन घेऊन आम्ही नाश्त्याला चाललो आहे. तर इकडे काय आहे? पोहे, उपमा, मिसळ आणि पाव असं आहे. काकाने आते आणि ताई इकडे बसली आहे. तर आम्ही ऑल्टी रिसॉर्टमध्ये नाश्त्याला आलेलो आणि नाश्त्याला बघूया. काकांना विचारतो काय काय आवडलं आणि काय काय मेनू होतं. काका काय काय होतं? उसळ पाव होती मस्तपैकी. उसळ पाव की मिसळ पाव? उसळ पाव. हा मिसळ पाव होती. शिरा होता, पोहे होते, पोहे, उपमा होता आणि भारी होती. सगळ्यात त्यांना चहा आवडलेली आहे. मला पण खूप चहा टेस्टी वाटली आणि खूप अप्रतिम अशी चहा होती. कारण तुला काय आवडलं? थांब थांब. सगळ्यांनी या चहा प्यायला. तुला काय आवडलं? चहाच एक नंबर चहा. आता सगळ्यांना चहाच आवडली आहे इकडे. चहा खूप छान झालेली. तर मित्रांनो आता आपण आहोत विरारच्या वायटी एक्वा रिसॉर्ट मध्ये. कपडे चेंज करून झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत. आज दिवसाची सुरुवात झालेली आहे. पहिलं आपल्याला किड सेक्शनमध्ये जायचं आहे कारण सानू आणि सोम आहेत, लहान मुलं आहेत आमच्यासोबत, म्हणून आपल्याला किड सेक्शनमध्ये जायचं आहे पहिलं. तर इथनं किड सेक्शनसाठी एंट्री आहे. जिनके छोटे बच्चे हैं वो अपने अपने बच्चों पे ध्यान दें, उन्हें बड़े पूल या स्लाइड पे न ले जाए. ये हमारी नम्र विनती है. बुडून दाखवणार आहे पाण्याच्या खाली. अरे बाप रे, एवढंच असं. चल हे काय, हे आम्हाला पण येतं. चल असलं नाही पाहिजे.
दुपारचं 1 वाजला आणि चेंजिंग रूममध्ये मोबाईल घेण्यासाठी आलेलो मी आणि मोबाईल घेऊन झालेला आहे आणि बाजूलाच वेव्ह पूल आहे. जशी समुद्रावरती मजा करतो तशीच आपल्याला या वेव्ह पूलवरती मजा करायची आहे. कारण समुद्रावरती रिस्क घेण्यापेक्षा या स्विमिंग पूलमध्ये मजा केलेली खूप चांगली. वेव्ह पूल स्टार्ट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता वेव्ह पूलवरती आलेलो आहोत आपण आणि बघतोय आमची फॅमिली इथे आहे एका कोपऱ्यामध्ये. तिथे 3 प्रकारची लोकं बघायला भेटतात. त्यामध्ये एक किनाऱ्याच्या बाहेर बसून बघणारे लोक, तर किनारा बाहेरच्या लाटांवरती मजा करणारे लोक, तर अर्धवट जाऊन मजा करणारे लोक. बघा इकडे यांना काय जमत नाही, इकडे यांना ओरिजिनल समुद्रावरती घेऊन जावं लागेल असं वाटतंय. तर घाबरताय ती सगळी, त्यांना आपण नेक्स्ट टाइम ओरिजिनल समुद्रावरती घेऊन जाऊ. वाजले आणि लंचचा टाईम झालेला आहे. तर आता आम्ही पाण्यातनं बाहेर आलो आहे आणि आता पहिल्या रूममध्ये जाणार, चेंज करणार कपडे. ज्यांना चेंज करायचे कपडे त्यांना शक्यतो आम्ही चेंज नाही करणार कपडे. चेंज करणार आहेस कपडे? चेंज करणार कपडे? चेंज नको, आता आपण पहिलं जेवायला जाऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा बरोबर. आणि आमचं जेवणाचं एक कुपन हरवलेलं आहे, तर विशाल गेला आहे पुढे बघायला एंट्री गेटवरती. पुन्हा एक कुपन आणावं लागेल आणि बघूया येत आहेत की नाही ते. त्याच्यावरून आपण फीडबॅक ठरवू रिसॉर्टचा. आम्ही 12 जण होतो आणि 11 कुपन भेटली. खूप लोक आहेत आणि रांग लावले मागे. तर बघूया आपला कुपन मिळतो. आणि असं कुपन दिलं आहे आम्हाला. हरवलेलं कुपन नव्हतं, भेटलं नव्हतं म्हणून आम्ही नवीन कुपन घेतलं असं. नाही तर मला जेवायला घेणार नव्हतं. हां, नाही तर जेवायला भेटणार नव्हतं विशालला. आम्ही नवीन कुपन जाऊन गेटवरती आणलं, एंट्री गेटवरती. धन्यवाद ना. थँक्यू. आणि जेवण करून झालं आहे आमचं आणि जेवण होऊन 10 मिनटं झाले आणि 10 मिनटानंतर आम्ही लगेचच चाललो आहे पुन्हा मजा करायला आणि खूप मजा करणार आहोत आज. हा ताई, खूप मजा. तर आम्ही खूप मजा करणार आहोत. आणि भर दुपारची वेळ आहे आणि पाऊस चालू झालेला आहे आणि बघतो इथे सगळेजण उभी आहेत. आणि आता तर माझ्यासोबत आहे सायली. तिला विचारतो कसं वाटलं. पाणी किती वेळा खाल्लं तू सांग. तुला कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. आणि पाणी किती वेळा खाल्लं? पाणी आतलं बुडली किती वेळा? एकदाच बुडली मी, पण मज्जा आली. कसं वाटलं? मजा येते. आणि पाणी किती वेळा खाल्लं? मी 2 वेळा खाल्लं. जबरदस्त आहे, क्लोरीनवाला पाणी. इकडे आम्ही पाणी खातोय, बुडतोय, मी एकदा पण नाही कारण सगळेजण भारी पोहतात. आणि आते तू गेलीच नाही. टायमिंग झालेला आहे आणि चेकआउटचा टायमिंग झाल्यानंतर 5:30 वाजल्यानंतर आम्ही पुन्हा गार्डनमध्ये आलो आहे. कारण आमची गाडी यायला अजून अर्धा तास आहे
आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला ड्रॉपसाठी गाडी येणार आहे. तर इकडे विश्व आणि सेल्फी वगैरे काढत आहेत. गार्डन आहे छोटंसं आणि खूप छान असं गार्डन आहे. तर त्या गार्डनमध्ये सेल्फी काढत आहेत, फोटोशूट चाललं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता गाडी आल्यावरती घरी जाणार आहोत. आणि आता संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत. चेकआउटचा टायमिंग झालेला आहे आणि आम्ही चाललो आहे घरी आणि खूप एन्जॉय केली आज आम्ही. विशू खूप मजा आली, एन्जॉय केली आणि पूर्ण फॅमिली एक साथ. फॅमिलीसाठी best. हां, फॅमिलीसाठी बेस्ट रिसॉर्ट आहे. रिसॉर्टचं एकदा नाव सांग. YT एक्वा. YT एक्वा. तर YT एक्वा रिसॉर्टला नक्की भेट द्या, खूप एन्जॉय करायला भेटेल. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.